चिंचोली रोड, सांगोला शहरात चिंचोली रोड आणि मुरुड रोडवर अवैध प्रकारे डाळिंबाचे लिलाव होत असल्याबद्दल काही तक्रारी नागरिकांना प्राप्त झालेल्या, तसंच प्रसारमाध्यमात सुद्धा याबाबतच्या बातम्या प्रसिद्ध झाल्या होत्या. या अनुषंगानं काल आम्ही सगळ्या यंत्रणांची बैठक बोलली होती. सगळे कायदे जे बोलून आज पुन्हा एकदा बैठक झाली आणि या बैठकीमध्ये सर्वांमध्ये असं ठरलेलं आहे की आता डाळिंबाचा व्यापार खूप मोठ्या प्रमाणात सुरू आहे आणि त्यामुळे शेतकऱ्यांनाही नुकसान नाही झालं पाहिजे, परंतु जी काही कारवाई झाली ती कायदेशीर वैध मार्गाने होणं आवश्यक आहे. त्यामुळं आजपासून 8 दिवस APMCच्या नेतृत्वात हे जे बाहेर चाललेले लिलाव जे APMC कायद्या दृष्टीने चुकीचे आहेत किंवा अवैध आहेत असं म्हटलं तर हरकत नाही, हे लिलाव APMC हद्दीत नेण्यासाठी APMC सचिवांच्या आदेशाखाली एक समिती नेमण्यात ठरलं आहे आणि त्यांना आवश्यक ते बंदोबस्त पोलीस, महसूल प्रशासनाची स्थानिक कोतवाल तलाठी, पोलीस पाटील आणि नगरपालिका प्रशासनाचा स्टाफ यांचं एक पथक करून 8 दिवसात जागृती करून ह्या लोकांना आम्ही APMCमध्ये लिलावासाठी, कारण APMCमध्ये आपल्या भरपूर जागा आहे, APMCमध्ये लिलावासाठी प्रवृत्त करणार आहे, तसं त्यांना त्यांच्या सूचना देणं, तसं जागृती करणार आहे. आणि जर तसं नाही केलं तर येत्या 8 दिवसात त्यांच्यावर आम्ही सक्तीची कारवाई करू, जेणेकरून दुपारी 2 ते 6 काळात चिंचोली रोडला जी मोठी गर्दी आणि परराज्य व्यापाऱ्यांमधून अवैध संक्रमण झाले त्याला आळा बसण्यासाठी प्रशासन प्राथमिक तयारी म्हणून या 2 बैठकी कालावधीत घेतल्या. धन्यवाद. अकोला शहरामधील अवैध डाळिंब लिलावाबाबत आज तहसील कार्यालयामध्ये तहसीलदार साहेबांच्या अध्यक्षतेखाली सर्व खाते प्रमुखांची व मार्केट कमिटी यांची बैठक संपन्न झाली. त्या बैठकीमध्ये 21 तारखेपर्यंत अवैध धंदे बंद करण्यासंदर्भात एक समिती नेमण्यात आलेली आहे. त्या समिती 21 तारखेपर्यंत सर्वांना समजावून सांगेल आणि बंद करण्याबाबत आणि सदरचं मार्केट हे प्रसिद्ध बाजार समितीमध्ये घेण्याबाबत चर्चा झालेली आहे. 21 तारखेपर्यंत जर ह्या व्यापाऱ्यांनी जर नाहीही केले तर त्यांच्यावर कायदेशीर कारवाई करण्याबाबत ठरले.